या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलशी आज आपण रेंज हिल्स यंग बॉईज फुटबॉल क्लब जो आज रोजी 68 सालामध्ये प्रवेश करत आहेत आणि त्याच्या अनुषंगानेच त्यांनी आज रेंज हिल परिसरामध्ये भव्य अशा टुर्नामेंट या ठिकाणी घेतलेल्या आहेत। या टुर्नामेंटसाठी 1956 आणि 60चे ऑलिम्पियन तुळशीराम बालरामन आणि त्याचबरोबर SS नारायण सर हे या ठिकाणी आज येऊन गेले। या क्लबचा विशेष म्हणजे मफतलाल किंवा राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुद्धा यांचे जे प्लेयर्स आहेत या ठिकाणी ते गेलेले आहेत आणि ह्या क्लबमध्ये बरेच जे खेळाडू जे आहेत त्यांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे। या ठिकाणी जुन्या पिढीतील हे जे प्लेयर्स आहेत 1964 साली हा जो क्लब मधले हे सदस्य आहेत। वेगवेगळे सदस्य त्यांच्या तुम्हाला दिसत असेल की हे त्यांच्या वयोगटानुसार तरुण पिढी या ठिकाणी हे फुटबॉल खेळत होते। या पिंपरी चिंचवड पुणे परिसरातील मध्य स्तरावरती असलेला हा खडकी एरिया आणि रेंज हिल परिसर या ठिकाणी हा डायमंड जुबलीचा हा जो आहे या ठिकाणी खूप मोठी व्यक्ती या ठिकाणी या पाहुणे म्हणून या ठिकाणी आले होते। PR काकडे सर बंड्या सर म्हणून हे या ठिकाणी येऊन गेले। त्याचबरोबर या ठिकाणी डेरिक डिसूजा PR काकडे किंवा बंड्या काकडे म्हणून सरांचं जर सांगायचं झालं तर त्यांनी अजन्म असं अविवाहित राहून जणू काही फुटबॉलशीच लग्न झाले अशा पद्धतीने त्यांनी हे केलं। त्याचबरोबर बालकृष्णन इनेस अँथनी आणि डेरिक डिसूजा सर हे या ठिकाणी येऊन गेले आणि ह्या एक मोठा तुरा त्यांच्या शिरपीच्यात म्हणता येईल असं एक गोल्डन जुबली वर्ष या ठिकाणी साजरं झालेलं आहे। आणि ह्या गोल्डन जुबली वर्षामध्ये डायमंड जुबलीसाठी जसं बीर बहादूर, उल्गानाथन, व्हिक्टर जॉन, उर्मय नायगम सारखे आले होते, त्याचबरोबर ह्यामध्ये या ठिकाणी खूप ह्या 1999 साली हे सुवर्ण महोत्सवी वर्ष या ठिकाणी साजरं झालेलं आहे। त्याचबरोबर या पुढील जे डायमंड इयर आहे त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठे असे या ठिकाणी बीर बहादूर सर या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला फोटोमध्ये। त्याचबरोबर उल्गानाथन सर जे टायकोटमध्ये आहेत ते, त्याचबरोबर या ठिकाणी व्हिक्टर जॉन, त्याचबरोबर उर्मय नायगम हे या ठिकाणी दिग्गज फुटबॉल क्षेत्रातील ज्यांनी अधिराज्य केले असे या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि त्याचबरोबर हे जुने जे खेळाडू आहेत ते त्यांचं या ठिकाणी हे जुने खेळाडू आहेत। या ठिकाणी आपण आज या संस्थेचे अध्यक्ष आणि सन्माननीय देवेंद्र चित्तांबे सर यांच्याशी आपण आज बोलणार आहोत। त्याचबरोबर श्रीधर चित्तांबे उर्फ VC श्रीधर, त्याचबरोबर M दोरेराज यांच्याशी आज आपण बोलणार आहोत। या ठिकाणी हा क्लब खरं तर पिंपरी चिंचवड पुणे अशा परिसरामधल्या मध्य रेषेवरती आहे आणि ह्या क्लबचं नाव असं 68 साल म्हणजे खूपच उच्च दर्जाचं असं संस्थेचं काम असून आणि ह्या संस्थेला कॉर्पोरेट सेक्टरनी किंवा या परिसरातील प्रशासनाने खूप मोठं सहकार्य अपेक्षित असताना त्यांनी स्वतःच्या जीवावरती स्वतःच्या बलबूते के ऊपर असं जे म्हणता येईल तर अशा पद्धतीने ही टुर्नामेंट खूप गाजवत ठेवलेली आहे। कोणत्याही मोठं असं अर्थसहाय्य नसताना स्वतःच्या पायावरती उभं राहून ह्या ठिकाणी हे जे क्लब आहे तो चालवत आहेत। या ठिकाणी आपण देवेंद्र चित्तांबे सरांशी बोलतोय। नमस्कार सर। नमस्कार सर, या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलशी आपण बोलतोय। सर, तुमचा जो आज रोजी 68व्या वर्षात पदार्पण करतोय क्लब, जे तुम्ही सांगितलं की यंग हा शब्द त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या क्लबमध्ये ऍड केला,
तर तुमच्या त्या सुरू 1948चा जो इव्हेंट झाला किंवा त्याची जी माहिती म्हणाल तर काय सांगाल तुम्ही त्या संदर्भात? ते 48 साली जे सुरू झालं ते तेव्हा अध्यक्ष गुलाब कालू म्हणून होते आणि त्याचे सेक्रेटरी डी मनुस्वामी म्हणून होते. ते सुरुवातीला सेंट मेरीज कप होतं इथं 1952 साली. ते कप हे लोकांनी जिंकले आमच्या क्लबनी. आणि त्याच्यानंतर CFUD फुटबॉल क्लब एक प्रसिद्ध फुटबॉल टीम होतं. ते न हारणारे टीमला आमचे ते रेंजर्स फुटबॉल क्लबनी त्यांना हरून त्यांचे त्यावेळी जे प्रेसिडेंट होते आमचे कोदंडबानी म्हणून होते आणि सेक्रेटरी मिस्टर कन्नन दास म्हणून होते. ते नंतर किंग जॉर्ज 11 टीम हे ब्रिटिश लोकांनी सुरू केलं होतं आणि त्याच्यात बरेचसे प्लेयर जे आमचे रेंजर्सचे जे टीमचे प्लेयर होते, सुसेनादन, जो जयराज, AD स्वामी, MA अँथोनी, MA खान आणि A स्वामी. मागचे हा 60 वर्षात म्हणजे आमचे 1964 साली हे रेंजर्स यंग बॉयज फुटबॉल क्लबचे जे नाव आहे मी रेंजर्स अधिक जे रेंजर्स टीम होते क्लब त्याला आम्ही रेंजर्स यंग बॉयज फुटबॉल टीम म्हणून नाव दिलं त्यांना. आणि हा टीमचे नॅशनल लेवलला जे प्लेयर्स गेले जी तुलसीराम, JB शहा, सुरेश रावलू, श्याम रेवती आणि जय सिन्हा हे नॅशनल लेवलला जाऊन खेळले. आमच्या इथलं टीमचे आमचे प्लेयर होते ते. आणि 67ला आमचे हे SM वालांचे ते सेक्रेटरी म्हणून नेमले गेले. ते त्या दिवसापासून आजपर्यंत ते आता नवीन पिढीचे जे टीम त्याला पण तेच ट्रेन करतात, ते त्यांना कोचिंग करतात. आणि इथलं जे 1978 सालीचे जे फोटोग्राफ जे आता तुम्ही पाहिलंय ते त्यातलं हा जे टीम आहे याच्यातलं आता बरेच प्लेयर जे नॅशनल लेवलला खेळून आले ते याच्यात सुरेश रावलू आणि जे श्याम रेवती आहे ते नॅशनल लेवलला जाऊन खेळून आले ते लोक. आणि हा आता हे जे प्लेयर्स आहे याच्यात श्रीधर जे आहेत ते युनिव्हर्सिटी टीमला जे 3 वेळा जाऊन खेळून आले ते. आणि आता काही दिवसापूर्वी ते आमच्या इथं मॅथ्यूज सुसेनादन म्हणून एक प्लेयर आहे ते मुंबई 11ला सुद्धा जाऊन खेळून आलेत ते. आणि आता जे टीम आहे ते आता हे पिढीची जी टीम आहे ते SM वालन आणि आमचे सुरेश रावलू जे आहेत मफतलालला बरेच वर्ष खेळून आज ह्या वर्षीचे जे आमचे मुख्य पाहुणे म्हणून आले होते रणजित थापा हे यांच्याबरोबर त्यांचे टीमला खेळत होते ते. आणि जसं आता सांगितलंय की आधी आमचे जे गोल्डन जुबली झालं होतं तेव्हा ते बालकृष्णन, इनास अँथनी, बंड्या काकडे, डेरिक डिसूजा असं हे मुख्य पाहुणे म्हणून आम्ही बोलवलं होतं. आता हे डायमंड जुबली जेव्हा झालं आम्ही हे ठरवलं की दरवर्षी हे डिसेंबरमध्ये आम्ही आमचे फुटबॉल वेटरनचे जुने प्लेयर्स जे सगळं त्यांना एकत्रित आणायचे हे आमचे मुद्दा आहे, दुसरं काय नाही. आणि हे लोकांना एकत्र आणून त्यांचे आम्ही त्यांचा सन्मान करतोय. आणि त्यावेळी आम्ही आपले हिंदुस्थान म्हणजे ऑल ओव्हर म्हणजे सर्व भारतात जे प्लेयर्स आहे जे आपले भारताला ऑलिम्पिक्समध्ये खेळले ते काय लोक एशियाडमध्ये खेळले ते लोक असले हे सगळं प्लेयरला आम्ही कलकत्ताहून, बँगलोरहून, हैदराबादहून, गोव्याहून आणि दिल्लीहून ह्यांना आम्ही आमंत्रित करून इथं बोलवतोय आणि त्यांचेही आणि इथं मोठ्या प्रमाणे आम्ही त्यांचे सन्मान करतो. इथं हे आमचे आता दरवर्षी म्हणजे हे 5व्या वर्ष आमचे वेटरन्स डे जे आम्ही डायमंड जुबला जे सुरू केलं आता हा 5वा आमचे फुटबॉल वेटरन्स डे होतं जे आता 14 डिसेंबरला आम्ही इथं रेंजर्स चे जे ज्युनियर स्टाफ क्लबला आम्ही हे कार्यक्रम आयोजित केले होते. हे सगळे 4ही प्लेयर आले होते तेव्हा. तुलसीदास बलरामन,
मिस्टर SS नारायणन. आणि हे दोघांचे हे वैशिष्ट्य आहे की हे लोक ऑलिम्पिक्सला जे गेले त्यानंतर 60च्या ऑलिम्पिक नंतर आपण कधी क्वालिफाय सुद्धा झालेलं नाही. हा मिस्टर बलरामन जे आहेत ते ईस्ट बेंगॉलच्या टीमला त्यांचे आयुष्यात दुसऱ्या कुठल्या टीमला गेलेच नाही. ते फक्त ईस्ट बेंगॉलला खेळून आता तिथं कलकत्ताला ते कलकत्ताचे निवासी झाले ते आता. आणि हे अर्जुन अवॉर्डी आहेत. आणि तसंच SS नारायणन जे आहे ते आपले टाटा स्पोर्ट्स क्लबला मुंबईचे जे टाटा स्पोर्ट्स क्लब 15 वर्ष ते खेळलेत. हे मेलबॉर्नचे ऑलिम्पिक्समध्ये खेळले आहेत आणि ते रोम ऑलिम्पिक्सला सुद्धा जाऊन खेळलेत ते. आणि हा गोलकीपर आहेत. SS नारायण जे गोलकीपर आहेत. यावर्षी आम्ही 2 हे गोलकीपरला बोलवले. एक तर ब्रह्मानंद जे ते प्रसिद्ध होते ते पण नाही ना तरी 25 वर्ष ते आपले गोलकीपर म्हणून खेळत होते. आणि त्याशिवाय रणजित थापा जे आहे ते गुरखा ब्रिगेडला खेळत होते आधी. त्यानंतर मुंबईचे जे टाटा स्पोर्ट्स क्लब आहे आपले मफतलाल स्पोर्ट्स क्लबला खेळलेत ते. आणि त्यानंतर ते एशियाडला आपले भारताच्या टीमचे एक प्लेअर म्हणून गेले होते. आणि बरेचसे ते गेम म्हणजे टुर्नामेंटमध्ये खेळलेत. हे आम्ही दरवर्षी हे लोकांना बोलण्याचे हे एकच मुद्दा आहे की हे आमचे वेटरन्स जे जुने प्लेयर्स आहेत त्यांच्याबरोबर ते लोक जास्तीत जास्त वेळ काढतात. आपसात एकमेकाशी बोलतात. आणि त्यांचे जे जुनं जे काय म्हणतात त्याला आपण म्हणतात ते स्ट्रेंथ म्हणतात फुटबॉलचे. त्यांचे जे स्ट्रेंथ होतं ते कसं होतं ते हे लोकांना हे सांगतात. त्याशिवाय आमच्या रेंजल सेंट बॉईज फुटबॉल क्लब ह्या 3 वर्ष झाले आम्ही नगरवाला जे शाळा आहे आपले कल्याणी नगरला त्यांचे बरोबर आम्ही इंटर स्कूल फुटबॉल टुर्नामेंट सुद्धा आम्ही गेले 3 वर्ष आम्ही हा स्पर्धा जे आहे ते आम्ही तिथं त्यांचे शाळेच्या ग्राउंडवरती आम्ही साजरा करतोय. आणि ह्या वर्षी JN पेटी शाळा त्याचे विजेता होते. आणि मागच्या वर्षी पण तेच विजेता होते. आणि ते ह्याच्यात काय करतो आम्ही हे 4ही लोक जे येतात 4 किंवा 5 जे लोकांना बोलवतो आम्ही बाहेरून ते लोकांना आम्ही त्यांचे जे फायनल असतं तिथं त्या लोकांना बोलवतोय. आणि हे लोकांचे जे तिथं त्यांचे प्राईज वगैरे डिस्ट्रीब्युशन होतं त्यांच्या हस्ते करतोय मी. आणि हे जे आपले तरुण पोरं आहेत शाळेचे पोरं ते त्यांच्यासोबत त्यांचे ओळख करून देतो. आणि त्यांच्याशी आता ह्या वर्षी ब्रह्मानंदने 2 प्लेयर असं पाहिलं JN पेटिटमध्ये आणि सेंट पॅट्रिक्समध्ये जे खरंच चांगले खेळाडू आहेत. त्यांचे हे म्हणणं आहे की ह्यांना आम्ही पुढं त्यांचे फोटो वगैरे काढले आणि ते म्हणतात की त्यांना त्यांच्या क्लबमध्ये आम्ही ट्रेनिंगला घेऊन जाऊ. म्हणजे ते हे पण एक आम्ही काय म्हणतात त्याला प्लॅटफॉर्म तयार करतोय. हे आमचे रेंजल्स फुटबॉल क्लबचे आमचे हे एक वैशिष्ट्य आहे की ह्या 3 वर्ष आम्ही हा टुर्नामेंट चालवतो. सर तुमची इकॉनॉमिकल कशा पद्धतीने प्लॅटफॉर्म आहे किंवा कशा पद्धतीने तुमची इकॉनॉमी स्ट्रॅटेजी चालते, कशी मदत वगैरे कोण देतं किंवा पैसा उभारणी कशी करता तुम्ही? तसं पाहायला गेलं तर हे सगळं जे प्लेयर्स आहेत ते सगळं जास्त लोक सगळं ॲम्युनिशन फॅक्टरीतले नोकरी करणारे लोक आहेत. आर्थिक परिस्थिती तुम्हाला माहीतच आहे की फॅक्टरीमध्ये जे नोकरी करतात त्यांची काय परिस्थिती असते. तरी हा फुटबॉल म्हणजे त्यांचे खरं म्हटलं तर ते फुटबॉल करता काही करायला तयार आहे. त्यामुळे आज बघा तुम्ही आपले पुण्यात फुटबॉलच्या टीम म्हणजे फक्त फुटबॉलचे ग्राउंड म्हणजे फक्त आपले आमच्या रेंजलला फार मोठं ग्राउंड आहे. तर सगळं टुर्नामेंट इथंच खेळलं जातं. आणि हे आर्थिक परिस्थिती जे आहे आम्ही काय लोक जे सध्याचे परिस्थिती त्यांचे बरं आहे ते लोक काय डोनेशन देतात. आणि दर महिन्याला आमच्या टीमचे सगळे प्लेयर्स वेटरन जे आहेत ते जुने प्लेयर्स सगळे एकत्रित आम्ही येतोय आणि एकमेकाशी भेटतोय. आणि जे काय जमतंय हे लोकांना एक पैसे जे देतात
ते पैसे घेऊन आम्ही हे कार्यक्रम वगैरे चालवतोय. असं बाहेरून काय कॉर्पोरेट सेक्टरवरून असं काय मिळतं असं नाही. सर आता जे टुर्नामेंट होते त्याच्यामध्ये किती संघ आलेत किंवा काय त्याच्याबद्दल काय? आता जे ह्याला नागराव शाळेत जे होतं त्याच्यात 20 टीम होत्या होत्या आणि सगळं म्हणजे आपले पुण्याचे सगळं चांगलंच म्हणजे प्रसिद्ध टीम सगळंच त्याच्यात खेळायला आलं होतं. आणि आमच्या त्याच्यात काय रेंजर्स यंग बॉयज फक्त आम्ही काय त्यांना असं एंट्री फी काही नसतं आणि शाळा फक्त त्यांच्यातर्फे ग्राउंड देते. आणि आमचे जे रेंजर्स यंग बॉयज फुटबॉल क्लब काय करतात त्यांचे रेफरी वगैरे त्यांचे आपले टुर्नामेंटचे जे कमिशनर असतात ते सगळे आमचे क्लबचे मेंबर असतात. चालेल सर. या ठिकाणी रेंज हिल्स यंग फुटबॉल क्लब जो आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही आज रोजी जवळजवळ 75 वर्षाकडे तुम्ही म्हणजे जात आहात. आणि या ठिकाणी खरं तर आपले पिंपरी चिंचवड पुणे आणि महाराष्ट्रालाच नाही तर देशामध्ये सुद्धा उच्च लेवलचं असं काम तुम्ही या ठिकाणी करताय. आणि NSCC स्पोर्ट्स यूट्यूबच्या माध्यमातून तुमचा हा क्लब निश्चितच आंतरराष्ट्रीय स्तरावरचं काम करेल आणि यामध्ये कॉर्पोरेट सेक्टर ह्या माध्यमातून तुमच्याकडे पाहतील आणि तुमच्याकडे निश्चितच मोठा फंड या ठिकाणी येण्याची एक अपेक्षा धरून या ठिकाणी मी तुमची मुलाखत थांबवतोय आणि तुम्ही वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद.